श्री स्वामी समर्थ. धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान कधी केलं जातं? यमदीपदान हे सर्वांनीच केलं पाहिजे. यमदीपदान हे या दिवशी कधी करायचं असतं? कोणत्या वेळेत करायचं? दिवा कसा बनवायचा? एकमुखी बनवायचा का चौमुखी बनवायचा? दिवा कशाचा बनवायचा? चौमुखी दिवा कुठे लावायचा? मंत्र कोणता म्हणायचा? आणि हा यमदीपदान आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे, या सर्व विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करू नका, संपूर्ण बघा. दीपदान हे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी करत असतो. 2025मध्ये धनत्रयोदशी ही 18 ऑक्टोबर शनिवारी धनत्रयोदशी आलेली आहे. यमदीपदान का करायचं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे यमदीपदान का करायचं? बघा, आपल्या घरात कोणालाही अपमृत्यू येण्याची वेळ येऊ नये यासाठी यमदीपदान केलं जातं. यमाची पूजा केली जाते. या दिवशी यमदीपदान कधी करायचं? ज्यावेळेस आपण घरात धनत्रयोदशीची पूजा करतो, ही पूजा झाल्यानंतर आपण यमदीपदान करू शकतो. यमदीपदान तुम्ही झोपेपर्यंत 11-12 वाजेच्या आतमध्ये तुम्हाला हे यमदीपदान करायचं आहे. तुमची पूजा झाली की तुम्ही 10 वाजेपर्यंत यमदीपदान केलं तरी चालेल. आता यासाठी दिवा कशाचा बनवायचा? यासाठी दिवा आपल्याला कणकेचा बनवायचा असतो. दिवा बनवताना काही ठिकाणी एकमुखी दिवा बनवतो, तो प्रज्वलित केला जातो. काही ठिकाणी चौमुखी दिवा बनवण्याची पद्धत आहे. आता तुमच्याकडे पहिल्यापासून ज्या पद्धतीने दिवा बनवला जातो त्याच पद्धतीने तुम्हाला दिवा बनवायचा आहे. आता जे कोणी पहिल्यांदाच हे दीपदान करत असेल त्यांनी चौमुखी कणकेचा दिवा बनवायचा आहे. दिवा कसा बनवायचा? थोडंसं कणिक घ्या, त्यामध्ये चिमूटभर हळद घाला. मीठ अजिबात घालायचं नाही. मीठ न घालता कणिक मळायचं आहे. घट्ट कणिक मळून घ्या आणि याचा तुम्हाला एक पंतीचा आकाराचा गोल दिवा बनवायचा आहे. तुम्ही जर का चौमुखी दिवा लावणार असाल तर तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहे. मग कणकेच्या दिव्याला तुम्हाला 4 मुख काढायचे आहेत. काही ठिकाणी द्विमुखी दिवा बनवला जातो. मग तुम्हाला दिव्याला 2 मुख काढायचे आहे. तुम्हाला बाजूला दिवा कसा बनवायचा हे दिसत असेलच, तर या पद्धतीने तुम्ही दिवा बनवू शकता. जर का तुमच्याकडे एकमुखी दिवा बनवायची पद्धत असेल किंवा तुम्ही एकमुखी दिवा बनवणार असाल तर तुम्हाला बाजूला छोटे 2 मुटकुटे देखील बनवायचे आहेत. काही ठिकाणी हे मुटकुटे बनवले जातात, काही ठिकाणी बनवले जात नाहीत. कणिक आपल्याला घट्ट मळायचे आहे आणि दिवा बनवताना थोडा मोठा आकाराचा बनवायचा आहे, जेणेकरून हा दिवा तुम्ही लावल्यानंतर कमीत कमी तो दिवा 12 वाजेपर्यंत जाळला पाहिजे. पहा, 12 वाजेपर्यंत जळला, या पद्धतीचा आपल्याला दिवा बनवायचा आहे. आता जर का आपण पितृदोषासाठी, पितृकारक किंवा यमासाठी ज्यावेळेस दिवा बनवतो त्यावेळेस आपल्याला कणकेचाच दिवा बनवायचा आहे. बघा, यामुळे याची 100% आपल्याला फायदे बघायला मिळतात. आता हा कणकेचा दिवा बनवल्यानंतर यामध्ये आपल्याला एकेरी वात घालायची आहे. जर काय एकमुखी दिवा असेल तर एक वात तुम्हाला एकेरी घालायची आहे. चौमुखी दिवा असेल तर तुम्हाला 4 मुखी, 4ही बाजूंना 4 मुख करून वात घालायची आहे. आता काही ठिकाणी अशी क्रॉस 2 वाती ठेवल्या जातात आणि 4 मुख केले जातात. अशी वात घालायची नाही, तर 4 वाती घालायच्या. 4ही वाती आपल्याला 4 मुखांना या लावायच्या आहेत. दिव्यात तेल कोणतं घालायचं? दिव्यामध्ये तेल कोणतं घालायचं? बघा, तुम्ही तुमच्या दिव्यामध्ये जे तेल घालतात ते तेल घातलं तरी चालेल, परंतु आपल्याला या दिवशी शक्य झाल्यास यामध्ये तिळाचं तेल, मोहरीचं तेल घालायचं आहे. आपण जो दिवा पितृसाठी किंवा यमासाठी लावत असतो यामध्ये शक्य झाल्यास तिळाचं किंवा मोहरीचं तेल आपल्याला घालायचं आहे. आता हा दिवा बनवल्यानंतर यात वात घातल्यानंतर यात तेल घालायचं आहे. त्यानंतर हा दिवा आपल्याला घेऊन घराच्या बाहेर किंवा दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे. यमासाठी जो आपण दिवा लावतो हा दिवा नेहमी घराच्या बाहेर लावायचा असतो, तो घरात कधीही लावायचा नसतो. बघा, काही ठिकाणी गॅलरीत लावतात, काही ठिकाणी बाल्कनीत लावतात, तर हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर लावायचा आहे. यमाला कधीच आपल्या घराच्या आत बोलवायचं नसतं की हे यमदेवता तू माझ्या घराच्या आत ये, मी तुझी पूजा करते. आपल्याला यमाला घराच्या बाहेरच ठेवायचं आहे. म्हणून दिवा लावताना ते बाहेरच
बाहेर उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला लावायचा आहे. दिव्याचं मुख हे दक्षिण दिशेला करायचं आहे आणि दिवा देखील आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे. बघा, जर का तुम्हाला कळत नसेल दिवा कुठे लावायचा, तर ज्यावेळेस तुम्ही बाहेरून घरात येतात त्यावेळेस तुमच्या डाव्या हाताला तुम्ही दिवा लावू शकता. बाहेरून आत येताना तुम्ही तुमच्या डाव्या हाताला दिवा लावायचा आहे आणि दिव्याचं मुख हे तुमच्या दक्षिण दिशेला तुम्हाला करायचं आहे. मग दक्षिण दिशा कुठेही असू द्या, इकडे असू द्या की तिकडे असू द्या, तुम्हाला दिव्याचं मुख हे दक्षिण दिशेलाच करायचं आहे. आता काही ठिकाणी हा दिवा लावल्यानंतर यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकतात, काही ठिकाणी तांदळाचे दाणे टाकतात, काही ठिकाणी 1 रुपया देखील टाकतात, अशी काही ठिकाणी लक्ष्मीची कवडी देखील टाकतात. तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही ते टाकू शकता किंवा नुसते तांदूळ थोडेसे टाकून तुम्ही दिवा लावू शकता. लावला तरी चालेल. दिवा लावल्यानंतर आपल्याला दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुले ठेवून पूजा करायची आहे. त्यानंतर थोडीशी साखर ठेवायची आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे. घरातले जेवढे असतील तेवढ्या सर्व व्यक्तींनी दिव्याला नमस्कार करायला लावायचा आहे. बघा, दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. मृत्यूनां पाशदांडाभ्यां कालेन शामयासः त्रयोदशाभ्य दीपदानात सूर्यजा प्रियता मम. हा मंत्र तुम्हाला दीपदान करताना अवश्य म्हणायचा आहे. दिवा कधी लावायचा? आता एक म्हणजे आपली पूजा झाल्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे. त्यानंतर बाहेरून सर्व व्यक्ती घरात आल्यानंतर हा दिवा लावायचा असतो. आता काही वेळेला काही व्यक्तीला यायला उशीर होतो, मग अशा वेळेला दिवा लावायचा नाही का? तर बघा, अशा वेळेला तुम्ही दिवा लावून घ्या. ती व्यक्ती आल्यानंतर त्या व्यक्तीला दिव्याला नमस्कार करायला सांगा. या पद्धतीने हा दिवा आपल्याला या दिवशी आवर्जून लावायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हा कणकेचा दिवा सकाळी उठल्या उचलून घ्यायचा आहे. आंघोळीच्या आधी हा दिवा उचलून घ्या आणि एखाद्या उखरड्यावर बाजूला साईडला मोठ्या झाडाखाली तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे, जेणेकरून किड्या मुंग्या येऊन त्या मुंग्या खाऊन हा दिवा खाऊन जातील. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे, हा उपाय आहे, एक कृती आहे, ती आपण सर्वांनी करायची आहे. यामुळे कधीही आपल्याला अपमृत्यू येण्याची भीती राहत नाही. आपण म्हणतो ना, कावळ्याला बसायला आणि फाटीला मोडायला, तशी ही गथा असते. एखाद्या टाईमला अशी वेळ येते की अशी गोष्ट घडते की आपण म्हणतो की म्हणजे किती मोठी गोष्ट झाली, त्यातून देखील आपण तरलो, अशी गोष्ट होत असते. मग यासाठीच आपल्याला हा दीपदान करायचं असतं. यमाला आपल्या दीपदान करायचं असतं. यमासाठी आपल्याला हा दिवा लावायचा असतो. व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. आता दिवा लावताना तो कसा लावायचा? दिवा कधीही जमिनीवर ठेवायचा नाही. मग तुम्ही एक मोठा कागद घ्या, एक मोठं झाडाचं पान अगोदर काढून ठेवा किंवा एक प्लेट घ्या, यामध्ये फुलाचं आसन घ्या किंवा थोडेसे तांदूळ ठेवा, त्यावर हा दिवा ठेवा. त्यानंतर हा दिवा ठेवा आणि मग तो प्रज्वलित करून त्याची पूजा तुम्हाला करायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.